हात जोडायचे आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. तीनदा श्वास घ्या. आपल्या श्वासासोबत एकरूप व्हायचे आहे आणि श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. परमपिता परमेश्वराला स्मरण करून आपल्या समोर त्याची मूर्ती ठेवा. तुमच्या इष्ट देवतेला स्मरण करा. परमेश्वरा, मी तुझी खूप आभारी आहे. आज सकाळ मी बघितली, आजचा सकाळचा दिवस मला मिळाला. पुन्हा एक नवीन जीवन, नवीन आयुष्य मी जगणार आहे. आज नवीन काहीतरी करणार आहे माझ्या आयुष्यामध्ये. खूप खूप धन्यवाद या नवीन दिवसासाठी. धन्यवाद माझ्या श्वासासाठी. धन्यवाद माझ्या आई वडिलांसाठी, ज्यांनी मला जन्म दिला, मोठं केलं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद माझ्या सासू सासऱ्यांसाठी. धन्यवाद माझ्या मित्रमैत्रिणींसाठी. धन्यवाद माझ्या सगळ्या नातेवाईकांसाठी. परमेश्वरा, मला इतकं सुंदर जग तू दाखवलं, त्या डोळ्यांसाठी मला धन्यवाद. कानांनी मी ऐकू शकते त्याच्यासाठी धन्यवाद. मी बोलू शकते त्याच्यासाठी धन्यवाद. पंचतत्व तू आम्हाला दिलेस. धरती माता जी आम्हाला जमिनीवर रोखून ठेवते, जिच्या सोबत आम्ही खेळतो, बसतो, उठतो, चालतो, हे सुंदर धरती माता, जिच्या पोटातून अंकुर निघतात, ते जे फळ, भाजीपाला, हे सगळं ती आम्हाला निस्वार्थपणे देते. धन्यवाद कपड्यांसाठी, सोन्यांसाठी, दागिन्यांसाठी, जी धरती मा आम्हाला देते. या धरती मातेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या सूर्यप्रकाशासाठी, उष्णतेसाठी, अग्नीसाठी, जो आमच्या उदरामध्ये आहे, ज्याने आमचं अन्नपचन होतं. जीवनातल्या खूप काही गोष्टी आहेत ज्या आम्ही ऊर्जेने करतो. अन्न शिजवणे, कपडे वाळवणे, या भरपूर गोष्टी या ऊर्जेने, अग्नीने होतं. धन्यवाद करते जल देवतेसाठी. जलदेवता जी आमचं तहान भागवते, जी आम्हाला जगवते, झाडांना जगवते, या पाण्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या आकाश तत्वासाठी, ज्या स्पेससाठी. त्या स्पेसमुळे आम्ही बोलू शकतो, आपल्या हाताने काम करू शकतो, चालवू शकतो. त्या स्पेससाठी धन्यवाद. धन्यवाद माझ्या बुद्धीमध्ये असलेल्या स्पेसमुळे मी आज नवीन 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 ज्ञान ग्रहण करू शकते. परमेश्वरा, तुझे खूप खूप आभार. धन्यवाद त्या श्वासासाठी, त्या वायू तत्वासाठी, जी हवा मी घेते त्या हवेसाठी धन्यवाद. ती मला जिवंत ठेवते आहे, माझ्या श्वासाश्वासात ती आहे. धन्यवाद पंचतत्वांसाठी. धन्यवाद ताऱ्यांसाठी, आकाशगंगासाठी, पूर्ण ब्रह्मांडासाठी धन्यवाद परमेश्वर. तुझे खूप खूप आभार, तू मला या मनुष्यरूपी देहामध्ये दिले आहे. धन्यवाद माझ्या समोर असणाऱ्या सगळ्या आत्म्यांना आत्मवंदन. माझ्या आतमध्ये असलेल्या परमपिता परमेश्वराला माझं स्मरण, माझं नमन. खूप खूप धन्यवाद. आजचा दिवस सगळ्यांना खूप सुंदर सुखाचा जाओ, हीच परमेश्वराकडे प्रार्थना. हात रब करायचे, डोळ्यावर लावायचे आणि आपल्या हाताकडे सुंदर स्मित हास्य करून बघा आणि परमेश्वराला सांगा, किती सुंदर दिवस दिलाय. या सुंदर दिवसासाठी खूप खूप धन्यवाद. टुडे इज द बेस्ट डे ऑफ माय लाईफ. आजचा माझा दिवस माझ्या जीवनातला सगळ्यात सुंदर दिवस आहे. थँक्यू सो मच परमेश्वरा. धन्यवाद. तुझे खूप 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 आभार. धन्यवाद. मग माझ्या या युजरला को होस्ट बनवा ना. हाँ बरोबर. बुक शेअर होतीये ना? हा, झाली आहे. झालंय को होस्ट? येस, थँक्यू. येस. ओके. मी बाजूची स्क्रीन आहे ना, ती थोडी क्लोज कराल ना, पेजेस दिसतात आहे ना. अच्छा, हो का? अच्छा अच्छा अच्छा. इथं क्लोज काय खुली असते. हा, ती क्लोज करून टाकली की हे मोठं होईल मग. नाही होते का?
म्यूट करा, म्यूट म्यूट म्यूट. मोठे घेऊ नको, छोटे घे. बाबांचं ऐकू नकोस. नको, मोठे नको घेऊ. इथं व्ह्यूच्या इथं डबल कृती मॅम तुम्ही अनम्यूट करा. मला सध्या ते काही दिसत नाही आहे. मी थोड्या वेळाने करते, बघते काय होतं ते. अं, चालेल. इथून आपलं सुरू होणार आहे ना आज? हे तर झालेलं, हे पण हो, झालेलं. सूत्र बघितलेले आपण काल ते दोन्ही पण. हम्म. तर आता इथे या पिक्चर मध्ये काय दिसतंय? एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामधून प्रकाश निघतोय. याचाच अर्थ ही पुस्तक जी आहे ती आपल्या आयुष्यामध्ये एक नवीन प्रकाश निर्माण करणार आहे. तर हेच ते जादूचं पुस्तक आहे जे सगळ्यांच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करेल. इथे काही पुस्तकं ठेवलेली आहे, चहाचा कप आहे. सो आपल्या जीवनामध्ये प्रवेश आता प्रकाशाचा होतोय. तर जादूचे पुस्तक तू रीडिंग करतेस का? हो हो. कृतज्ञता व्यक्त करताना सर्वोत्तम गुणग्रहण म्हणजे केवळ ते शब्द उच्चारणे नव्हे, तर ते अंगी बाणवून त्याप्रमाणे आचार करणे, हे आपण कधीही विसरता कामा नये. जॉन एफ केनेडी 1917 ते 1963, अमेरिकेचे 35वे राष्ट्राध्यक्ष. या कालही सांगितलेलं की कृतज्ञता सगळ्यांना माहित आहे, नॉलेज सगळ्यांना आहे, पण कृतज्ञता व्यक्त करताना सर्वोत्तम गुण ग्रहण म्हणजेच केवळ फक्त मी म्हणायचं म्हणून म्हणतो आहे, मला शिकवलं म्हणून मला म्हणायचं आहे, तर असं नव्हे. ते तुमच्या अंगी भिनलं पाहिजे, तुमच्या शरीरात, तुमच्या एकेका सेलमध्ये ते आलं पाहिजे आणि आचरण ते झालं पाहिजे. हे आपल्याला कधीही विसरता कामा नये. हे जॉन एफ केनेडी जे अमेरिकेचे 35वे राष्ट्राध्यक्ष होते, त्यांनी हे सांगितलंय की जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो, हा फक्त बोलायचं म्हणून बोलायचं नाही, तर माझ्या आतमध्ये ते पूर्ण मला मिक्स करून पूर्ण माझ्या शरीरामध्ये भिनभिनलं पाहिजे आणि माझ्या त्या आचरणात ते दिसायला हवं. तेव्हाच खरी या कृतज्ञतेचा तुम्हाला जादू दिसेल. आणि हे कधीही विसरायचं नाही की मला कृतज्ञता करायची आहे. पुढे या पुस्तकात 28 जादूच्या कृती विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला कृतज्ञतेच्या जादूमय शक्तीचा वापर करून तुमचे आरोग्य, पैसा, नोकरी, व्यवसाय आणि नातेसंबंध यामध्ये क्रांतिकारक बदल कसे करावे, तुमच्या मनातील लहान इच्छांची पूर्तता आणि मोठ्या स्वप्नांची परिपूर्ती कशी करावी, हे हे तुम्ही शिकाल. प्रश्न सोडविण्यासाठी आणि कोणतीही नकारात्मक परिस्थिती बदलण्यासाठी कृतज्ञता प्रत्यक्ष आचरणात कशी आणायची, हेही तुम्ही शिकाल. पुढे वाचू? नाही, मी करते एक्सप्लेन. या पुस्तकामध्ये 28 दिवस जादूच्या कृती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे समजून सांगण्यात आलेल्या आहे. तर यामध्ये या जादूमय शक्तीचा वापर करून आपलं आरोग्य, पैसा, नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध यामध्ये आपण अगदीच क्रांतिकारक बदल, म्हणजे तुम्ही इमॅजिन केला नाही त्याही पलीकडे असे बदल घडणार. तुमच्या मनामध्ये असलेल्या छोट्या छोट्या इच्छा, सगळे तुमचे स्वप्न हे कशी पूर्ण करावी हे आपण याच्यामध्ये आता शिकणार आहेत. प्रश्न सोडवण्यासाठी, कोणतीही नकारात्मक परिस्थिती बदलण्यासाठी जर आपण कृतज्ञता ही प्रत्यक्ष आचरणात कशी आणायची आहे हे आता आपण या पुस्तकामध्ये शिकणार आहोत. हे 28 दिवस आपल्याला त्यासाठी दिले आहे की तुम्हाला कृतज्ञता शिकवायची आहे, तुमचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. नेक्स्ट करा. जीवन बदलून टाकणारे हे ज्ञान वाचताना ते तुम्हाला मोहवून टाकेल, पण तुम्ही जे शिकलात ते जर तुम्ही प्रत्यक्ष आचरणात आणले नाही तर ते ज्ञान तुमच्या हातातून निसटून जाईल.
आणि तुमचं आयुष्य सहजी बदलून टाकणाऱ्या ज्या संधीकडे तुम्ही आकर्षित झाला होतात ती निघून जाईल. असं तुमच्या बाबतीत घडू नये यासाठी तुम्हाला 28 दिवस कृतज्ञतेचा सराव करावा लागेल. म्हणजेच तुमच्या पेशींमध्ये, सुप्त मनामध्ये ती भावना राहील आणि तेव्हाच ती तुमचं आयुष्य बदलून टाकेल कायमचं. अनम्यूट करा मॅम. कंटिन्यू करतो. ओके. कृतज्ञता हा सराव सलग 28 दिवसात पूर्ण करण्यात यावा. या पद्धतीने तयार करण्यात आला आहे. यामुळे तुम्हाला कृतज्ञता ही तुमची सवय बनवता येईल आणि एक नवीन जीवन पद्धती सुरू करता येईल. या सलग दिवसांमध्ये मनाच्या एकाग्रतेने प्रयत्न करून कृतज्ञतेचा सराव केला, ती अंगी बाणवली तर तुमच्या जीवनात खात्रीने जादू घडून येईल अगदी झपाट्याने. ओके. जीवन बदलून टाकणारं हे जे ज्ञान आहे, हे जेव्हा आता आपण वाचू तेव्हा वाचणार आहेत, तर आपल्याला अगदी हे मोहून टाकेल. म्हणजे काही काही लोकांना तर म्हणजे आश्चर्य वाटेल की असंही होतं का? अच्छा, असं होतं. जेव्हा ते करणार आणि ते जिद्दीने करणार, मनातून करणार, तेव्हा ते अगदी मंत्रमुग्ध, म्हणजे जसे काही कोणी आपल्यावर मोहनी टाकली आहे, म्हणजे जादू केली आहे, असं ते सुंदर वाटणार आपल्याला. तुम्ही जर जे शिकून राहिलात आणि जे तुम्ही प्रत्यक्ष जर ते खरंच आचरणात आणलं, म्हणजे काल सांगितल्याप्रमाणे की जर तुम्ही ते फक्त लिहिल्या म्हणून लिहायचं, कोणी सांगतं म्हणून करायचं नाही, तर मला आतमध्ये ते माझ्या हे झालं पाहिजे. म्हणजे मला करायचं आहे, मला हे प्रत्यक्ष आचरणात आणायचं आहे. जे म्हटलंय मी ते तसं बोलणार, लिहिणार, वागणार, माझ्या हर एका कृतीमधून ते दिसणार आहे. प्रत्यक्ष जर आचरणात आणलं नाही, तर मग ते ज्ञान तुमच्याजवळ राहणार नाही. तुमचं आयुष्य सहज बदलून टाकणाऱ्या संधीकडे तुम्ही आकर्षित झाला होता, ती निघून जाईल. म्हणून आपल्या आचरणात आणायचं आहे ते. 28 दिवस या ज्या कृतज्ञतेचा पूर्ण आपल्याला सराव करावा लागणार आहे. म्हणजेच एकेका पेशीमध्ये अणु रेणू जे काही आपल्या शरीरामधला हर एक सुप्त कण, तो आपला पूर्ण म्हणजे जादूमय होण्यासाठी कृतज्ञता त्याच्यामध्ये आली पाहिजे, ती भिनली पाहिजे, सुप्त मनामध्ये ती भावना राहिली पाहिजे. तेव्हाच खरं आयुष्य बदलून टाकेल आणि तेही कायमचं आयुष्य बदलेल. जेव्हा अंगी ती पूर्ण आपल्या जी गोष्ट येते, आपण फक्त करावी म्हणून किंवा कोणी म्हणतं म्हणून करत नाही, तर मला खरं हे वाटतं आणि मला करायचं आहे, ऑटोमॅटिकली तुमचं सबकॉन्शियस माइंड त्याच्यामध्ये पूर्णतः मिक्स होऊन करेल, तुमच्या शरीरातल्या पेशी करेल. म्हणजे तेव्हा ते असं होईल की हा, एकदम जादू असा घडेल की तुम्हाला कळणार नाही. सलग 28 दिवसात पूर्ण करण्यात यावा असा त्या सराव याच्यामध्ये दिलेला आहे कृतज्ञतेचा. आणि तो इतका व्यवस्थित, इतका सिस्टमॅटिक बनवलेला आहे की अतिशय उत्तम. आणि यामुळे मग काय होईल, ही कृतज्ञता आपली सवय बनेल. रोजचा एक दिवस, एक नवीन पद्धत, एक जीवन, नवीन 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 काहीतरी जीवन पद्धती सुरू होईल. सलग आपण एका मनाच्या एकाग्रतेने जेव्हा प्रयत्न करून हा कृतज्ञतेचा सराव करू, तेव्हा ते आपल्या अंगी बाणेल आणि खरंच आपल्या जीवनामध्ये खात्रीनं, मी खात्री देते, 101% जादू घडून येईल आणि तीही अगदी झपाट्याने येणार आहे. नेक्स्ट पेज. मॅम स्क्रोल डाऊन करता का? हा. प्रत्येक जादूमय कृती शिकवणुकीची एक गुप्त संपत्ती असल्याने तुमच्या ज्ञानात विविध प्रकारे मोठ्या प्रमाणावर भर पडेल. जीवनाचे कार्य कसे चालते हे प्रत्येक कृतीमध्ये तुम्हाला अधिकाधिक समजून येईल आणि तुम्ही ज्या जीवनाचे स्वप्न बघितलं होतं ते प्रत्यक्षात आणणं किती सोपं आहे हे तुम्हाला कळेल. पहिल्या 12 कृतींमध्ये कृतज्ञतेच्या जादूमय शक्तीचा उपयोग तुमच्याकडे सध्या काय आहे आणि गतकाळात तुम्हाला काय मिळालं हे सांगण्यासाठी करण्यात आला आहे. कारण तुमच्याकडे काय आहे आणि तुम्हाला काय मिळालं आहे याबद्दल जर तुम्ही कृतज्ञ राहिला नाहीत तर जादू काम करणार नाही आणि तुम्हाला आणखी मिळणार नाही. या 12 कृतींमधून कृतज्ञतेची जादू लगेचच काम करायला लागणार आहे.
प्रत्येक जादूमय कृती ही जी शिकवण आपल्याला दिली आहे ही एक गुप्त संपत्ती आहे. यामुळे आपल्या ज्ञानामध्ये विविध विविध प्रकारे एक प्रमाणात भर पडेल. जीवनाचं कार्य आपलं कसं चालतं हे प्रत्येक कृतीमध्ये तुम्हाला अधिकाधिक समजून येईल जेव्हा तुम्ही त्याची प्रॅक्टिस कराल. तुम्ही काय जीवनात स्वप्न बघितलं होतं, प्रत्यक्षात आणणं ते किती सोपं आहे हे आपल्याला कळणार. पहिल्या जे आहे 12 जे चॅप्टर आहे, 12 ज्या कृती आहेत, त्यामध्ये आपल्याला कृतज्ञतेचा जादूमय शक्तीचा उपयोग तुमच्याकडे सध्या काय आहे किंवा तुम्हाला तुमच्या भूतकाळामध्ये तुम्हाला काय मिळालं होतं हे सांगण्यासाठी करण्यात आलाय. जेव्हा आपल्याला कळेल की हो माझ्याकडे काही मला भूतकाळात होतं, मग जेव्हा आपण हळूहळू कृतज्ञतेच्या याच्यात येऊ. कारण तुमच्याकडे काय आहे आणि तुम्हाला काय मिळालं याबद्दल जर तुम्ही कृतज्ञ नसाल तर मग जादू काम करणार नाही. तर सगळ्यात आधी ही बुक आपल्याला कृतज्ञ बनवणं शिकतं. कारण की आपल्याला माहितच नाही की आपल्याला कशासाठी कृतज्ञ राहायचंय. तर ती आधी ती शिकवणार आहे. तुमच्या भूतकाळामध्ये काय काय होतं, तुमच्या जवळ आता काय आहे. ही जादू काम करणार नाही जर तुम्ही कृतज्ञ राहणार नाही आणि तुम्हाला आणखी मिळणार नाही. म्हणून ह्या 12 कृतीमधून सगळ्यात पहिले ती तुम्हाला कृतज्ञतेची जादू शिकवणार आणि ती जादू मग 12 चॅप्टर तुमचे झाले की काम करायला लागणार आहे. तसंच पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या चॅप्टर मध्येही जे लोक खूपच जेन्युअनली अगदीच व्यवस्थित मनातून ते काय म्हणतात म्हणजे अगदी मनाच्या आतल्या कोपऱ्यातून जेव्हा करतील त्या फिलिंग्स देऊन तर त्यांना लगेचच फरकही जाणवेल छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. छोटी गोष्ट म्हणजे जसं काल माझ्या मुलीने म्हटलं की मला मम्मा मशरूम खायचं आहे आणि मला असं वाटलं अरे उद्या मी मार्केटमध्ये जाईल, मला त्या ज्या ठिकाणी मला चांगलं पाहिजे मिळणार की नाही मिळणार. पण आज मी सकाळी जस्ट गेली आणि जी बाई कधी विकत नाही तिने घेऊन बसली आणि मला ते भेटलं. आता तुम्ही म्हणा त्याच्यात काय मोठी जादू झाली, पण हेही एक जादूच आहे. हे जरा खूप छोटं आहे, हे उदाहरण अगदी छोटंच आहे, पण ही पण जादू आहे. म्हणजे मी मनात जस्ट थॉट केला आणि माझ्या समोर आलं. मग तुम्ही विचार करा की तुम्ही मनात जर एखादा चांगला मोठा विचार केला तर तो तुमच्या समोर आला म्हणजे मग तेव्हा आपण म्हणू का हा आता मोठी जादू. पण पहिले ह्या छोट्या छोट्या जादूमधूनच तुम्हाला कळेल की हा मोठी जादू होते. मग मला इथे हे जे आहे ना पास्ट आणि प्रेझेंटचं त्याच्याविषयी एक सेंटेन्स सांगायचं आहे सगळ्यांना, की ही जी प्रॅक्टिस आहे पहिले 12 लेसन्स आपण जे सराव करणार आहे धड्यांच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये पास्ट आणि भूतकाळ आणि आता सध्या वर्तमानात असलेले नियामते किंवा ब्लेसिंग्स तुम्हाला बघायचे. ठीक आहे. हे करण्याने काय होणार आहे, आपल्याकडे एक म्हण आहे की हिंदी व्हर्जन माहिती आहे मला त्याचं, किस्मत से ज्यादा और किस्मत से पहले कुछ नहीं मिलता. बरोबर. पण हेच प्रॅक्टिस जर आपण सगळ्यांनी मन लावून अगदी बोलतात ना बोर्डाच्या पेपरला आपल्याकडे कसे अभ्यास करतात, ताण भूक झोप सगळं विसरून जातो आदल्या रात्री आपण की बाबा कसंही करून मला बोर्डात पास व्हायचंय. या प्रकारे जर तुम्ही केलं तर किस्मत म्हणजे किस्मत मध्ये असलेल्या पेक्षा जास्त आणि किस्मत मध्ये जे लिहिलं ना की नाही नाही या वयातच अशा अशा गोष्टी होतात त्याच्या आधी 100% तुम्हाला या गोष्टी मिळणार आहे. पण ते तुमच्या हातात आहे की तुम्ही त्याच्यामध्ये किती फ्युअल ऍड करणार आहे. येस, तुमच्या नशिबात आहे त्याही पेक्षा जास्त हम्म. तुम्हाला मिळणार आहे. आणि याच्यावरच मी एक सांगते, जसं आपल्याला इंग्लिश पुस्तकामध्ये ते एक वाक्य आहे, टू बी, टू डू अँड टू हॅव, म्हणजे बिईंग, डुईंग अँड हॅव्हिंग असं जे सांगितलं आहे. आता तुम्हाला काही बनायचं आहे, तुम्हाला काही मिळवायचं आहे, याच्यासाठी तुम्हाला त्या बिईंग मध्ये उतरावं लागले. बिईंग म्हणजे काय आहे की मला ती जी आहे जे तुम्ही कर्म करायचं आहे मला पहिले तर. ओके, बिईंग, डुईंग, हॅव्हिंग हे एक वर्तुळ आहे. हा, आणि बिईंग, डुईंग, हॅव्हिंग म्हणजे काय, ब्रह्मा विष्णू महेश. आता ब्रह्मा कोण आहे तर क्रिएटर आहे, बरोबर आहे. तर मग आता मला ते क्रिएटर व्हावं लागेल ना, सोर्स क्रिएटर करणारा. तर मग मी जेव्हा कर्म करेल आणि कर्म करता करता ते डुईंग डोमेनच्या आत मग ते मला करायचं आहे. ओके, तरच ती जी गोष्ट आहे ती माझी पूर्ण होईल. आता तुम्हाला काय खरं म्हणजे पाहिजे आहे, इथून हा सगळा गेम सुरू होईल तो पहिल्या दिवसापासून.
खरंच तुमच्या इच्छा आहेत का? नाही तर मग काही काही लोक, नाही हे होईल म्हणजे मग मी ते करेल, मग ते इच्छा आहे ते आलं पाहिजे मग मी ते करू, असं नाही. तुम्हाला पहिले त्या बिईंग मध्ये उतरायचं आहे. मला खरंच पाहिजे, मग माझं मी सोर्स क्रिएट करेल. मला काय काय हवं आहे, मला एक्झॅक्ट माहित आहे की मला कुठल्या स्टेशनला उतरायचं आहे, मला कुठे जायचं आहे, मला किती घ्यायचं आहे, हे सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये अशा आल्या पाहिजे. आतूनच तुम्हाला असं हे झालं पाहिजे. तेव्हा खरं ती जादू बढिया होणार आहे. सो नेक्स्ट पॅरा. त्यानंतरच्या 10 कृतींमध्ये कृतज्ञतेच्या जादूमय शक्तीचा वापर तुमच्या इच्छा, स्वप्न आणि तुम्हाला हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी कसा करता येईल हे सांगण्यासाठी करण्यात आला आहे. या 10 कृतींच्या आचरणाने तुमची स्वप्न प्रत्यक्षात येतील आणि तुमच्या आयुष्यातील परिस्थिती जादूमयरित्या बदलल्याचे तुम्हाला दिसून येईल. शेवटच्या 6 कृतींच्या आचरणाने एका संपूर्णतया नव्या पातळीवर तुम्ही पोचाल. तिथे तुम्ही शरीराच्या आणि मनाच्या प्रत्येक पेशीमध्ये कृतज्ञता भरून घ्याल. कृतज्ञतेच्या जादूमय शक्तीचा वापर इतरांना मदत करण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी किंवा आयुष्यभर ज्या नकारात्मक परिस्थितीला किंवा घटनांना तुम्हाला तोंड द्यावं लागलं त्यात सुधारणा करण्यासाठी कसा करायचा हेही तुम्ही शिकाल. येस. 10 12 किती म्हटलं आहे त्यांनी? हाच पॅरेग्राफ आहे ना त्यानंतरच्या 10? हा, म्हणजे 12 नंतरचे पुढचे जे आहे 13 पासून. 12 नंतर 10 कृतीमध्ये आता आपण जादूमय शक्तीचा वापर आपले इच्छा, स्वप्न, आपल्याला हवी असलेली गोष्ट हे मिळवण्यासाठी कसं करता येईल हे त्याच्यात सांगितलेलं आहे. ओके. आणि 10 कृतींच्या आचरणाने तुमचे स्वप्न कधी प्रत्यक्षात येणार आहे, तुमच्या आयुष्यातली परिस्थिती कशी जादूमयरित्या बदलेल, हेही त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. मग आता तुम्हाला एक विचार करायचा इथे. तुम्हाला तुमच्या जवळ असलेल्या आजूबाजूला जसं तुम्हाला विचार करा की मी जर चमचा घेऊन बसलो तर मला चमच्यापुरतंच मला जादू होईल. मी जर मोठं भांडं घेऊन बसलो तर मला तेवढंच भेटणार. मी मोठं पतेला घेऊन जर बसला, म्हणजेच प्रॅक्टिस कशी आहे, चमच्याभर आहे चमच्याभर घ्या, पतेलाभर आहे पतेलाभर घ्या. एवढा मोठा हंडा भरून जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हंडाभर मिळेल. सो शेवटच्या 6 कृतीच्या मग लास्टच्या ज्या 6 आहेत ते पूर्ण नव्या पातळीवर तुम्हाला पोहोचवणार आहे. म्हणजे त्यावेळेस तुम्ही खरे जादूगर व्हाल. सुरुवातीला पहिल्याच दिवशी मला याला बदलवायचं आहे, मला याच्यासाठी प्रेयर करू का आणि त्याच्यासाठी स्वप्न बघू का, हे असं करायचं नाही. पहिले स्वतःसाठी. शेवटच्या 6 कृतीच्या आचरणाने एक संपूर्णतः आपण न्यू पातळीवर येणार, नवीन याच्यावर. आपल्या शरीराच्या, मनाच्या प्रत्येक पेशीमध्ये जेव्हा ती कृतज्ञता भिनभिनणार आणि मग त्या शक्तीचा वापर तुम्ही दुसऱ्यांसाठी कराल. मग तुम्ही दुसऱ्यांचे प्रश्न सोडवणार. मग दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये असलेल्या नकारात्मक परिस्थितीला, घटनांना तुम्ही त्यांना समोरच्याला सल्ला देऊ शकाल की कसं वागायचं, कसं हँडल करायची सिच्युएशन, कसं सुधारायची, हे तेव्हा होईल. सुरुवातीला 2 लेसन झाल्यानंतर दुसऱ्याला ज्ञान देत बसायचं नाही. अरे हे करणं, असं करणं, असं करणं, असं काहीही करायचं नाही. पहिले पूर्ण आपल्या जीवनामध्ये तुम्हाला उलट दुसऱ्यांनी विचारलं पाहिजे की अरे तू काय करतेस, तू खूपच छान आहे, खूपच छान दिसते, आजकाल खूपच तुझ्यामध्ये बदल झाला आहे, पूर्वीपेक्षा तुझं वेगळंच काहीतरी वागणं आहे. जेव्हा तुम्हाला दुसरे असे नोटीस करणार, मग तेव्हा तुम्ही शेअर करा. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी जाऊन कुठंच काही शेअर करू नका. ओके. हा, तुम्हाला या जर्नीमध्ये त्यांना आणायचंय, तुम्ही सांगू शकता, या जर्नीमध्ये त्यांना आणू शकता. नेक्स्ट पॅरा. स्क्रोल डाऊन करता थोडं. या कृतीसाठी तुम्हाला कॅलेंडर मधला वेळ वेगळा राखून ठेवायची गरज नाही. यातली प्रत्येक कृती आणि आचरण आठवड्यातील कामाचा दिवस असो किंवा आठवड्याचे शेवटचे दिवस असोत, सुट्टी असोत किंवा दीर्घकाळ सुट्टी असो, प्रत्येक दिवशी तुम्हाला करता येईल. कारण कृतज्ञता ही कुठेही नेता येण्याजोगी, तुम्हाला जिथे जायचे आहे तेथे घेऊन जाता येण्यासारखी गोष्ट आहे आणि ती बरोबर असल्याने तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे जादू घडून येते. मात्र जर का तुमचा एखादा दिवस चुकला तर आतापर्यंत तुम्ही जे केले त्याची गती तुम्ही हरवून बसण्याची शक्यता आहे. असं घडू नये, तुमची जादू कमी होऊ नये यासाठी तुमचा जर एखादा दिवस चुकला
तर मागचे गेलेले 3 दिवस मोजा आणि तेव्हापासून परत कृतीचे आचरण करायला लागा. हम्म. याच्यामध्ये आपल्याला काही असं नाहीये की स्पेसिफिक असा वेळ काढून ठेवायचा आहे किंवा प्रत्येक कृती ही आणि आचरण हे आठवड्यातील कामाचा दिवस असो किंवा तुमचं ऑफिस असो किंवा तुमचे कामाचे दिवस असो, सुट्टी असो, तुम्हाला करता येणाऱ्यासारखं आहे. काही तुम्हाला रिटर्न एक्सरसाइज आहे, काही तुम्हाला बोलण्यासाठी आहे. तुम्हाला जर सपोज आता या मॅजिक बुकच्या दरम्यान जर तुम्ही कुठे ट्रॅव्हल करत असाल तर तुमची वही तुम्ही सोबत घ्या, तुमचे टूल्स तुम्ही सोबत घ्या. तुम्ही तिथेही करू शकता. जिथे जाल तिथे तुमची जादू ही तुमच्या सोबत राहणार आहे आणि तिथे तिथे तुम्ही जादू घडून येणार आहे. ते कुठेही ही कृतज्ञता आपल्याला नेता येते आणि प्रत्येक दिवशी करू शकतो अशी ही कृतज्ञता आहे. शेवटचे दिवस असो, आठवड्याचे दिवस असो, कुठलेही असो. मात्र जर आपण इन केस आता मी पहिल्या दिवसाची एक्सरसाइज केली, दुसऱ्या दिवसाची पण केली आणि तिसऱ्या दिवशी मला अचानक काहीतरी काम आलं आणि मी ती एक्सरसाइज करायचं विसरले आणि माझा 4th डे मी आपला सुरू केला, तर काय होईल? तुम्हाला अगेन स्टार्ट फ्रॉम फर्स्ट. पुन्हा पहिल्या दिवसाची एक्सरसाइज, दुसऱ्या दिवसाची एक्सरसाइज आणि मग तिसऱ्या दिवसाची आणि मग तुमचा 4था दिवस. सो तुम्हाला पुन्हा मागे जावं लागेल. म्हणून शक्यतोवर तुमचे दिवस मिस होणार नाही याची काळजी घ्या. याची काळजी आता आजपासून प्राजक्ता मॅम तर तशा घेतच आहे. त्या 11:30ला तुम्हाला जॉईन करतील, तुमची एक्सरसाइजही होऊन जाईल. पण स्वतः तुम्हाला सुद्धा प्रयत्न करायचे आहे. तुमच्या गाडीची स्पीड जर तुम्ही एकदा आता वाढवली तर ती एक्सिलेटर देऊन वाढवायचीच. पुन्हा मागे रिव्हर्स घ्यायची नाही गाडी. नेक्स्ट. काही कृतींची आखणी सकाळसाठी केली आहे तर काहींची संपूर्ण दिवसासाठी केली आहे. म्हणूनच प्रत्येक दिवशी सकाळी पहिल्यांदा काय काय करायचं हे आधीच वाचून ठेवा. काही कृतींचे वाचन आधीच्या रात्री करावं लागेल, कारण सकाळी तुम्ही झोपेतून उठलात की त्याचं आचरण करावं लागेल आणि त्या केव्हा करायच्या हे मी तुम्हाला सांगेन. पुढील दिवशी काय काय करायचे याची तयारी करण्यासाठी आधीच्या प्रत्येक रात्री झोपी जाण्यापूर्वी तुम्हाला त्या संबंधीचे वाचन करायला लागेल. तुम्हाला जर शक्य असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी काय काय करायचे आहे याचे परत एकदा वाचन करा. नेक्स्ट वाचून घे. हा, थोडस हे करता का? अच्छा, वर हे. हा. तुम्हाला सलग 28 दिवस या कृतीचे आचरण करायचे नसेल तर तुम्ही ते वेगळ्या प्रकारे पण करू शकता. तुमच्या आयुष्यातील एखादा महत्वाचा विषय ज्यात तुम्हाला बदल करायचा आहे किंवा सुधारणा करायची आहे त्याच्याशी संबंधित जादूची एकच कृती तुम्ही निवडू शकता आणि त्याचा सलग 3 दिवस किंवा आठवडाभर रोज सराव करू शकता. किंवा तुम्ही एक जादूची कृती आठवडाभर किंवा एका आठवड्यात 2 कृतींचा सराव करू शकता. फक्त फरक एवढाच की अशा प्रकारे या कृती केल्यास तुमच्या जीवनात बदल व्हायला तुम्हाला जास्त वेळ वाट पाहावी लागेल. आता हे जो अभ्यास आहे हा त्यांनी खूप व्यवस्थितपणे असा आखलेला आहे. काही जे एक्सरसाइज आहेत त्या आपल्याला सकाळी करायचे आहे. काही आहे ते पूर्ण दिवसासाठी याचा अर्थ नाही की दिवसभर तुम्हाला ते करत बसायचं आहे. पूर्ण दिवस म्हणजे दिवसातून 1, 2, 3 वेळा 3 प्रहर ती गोष्ट पहा किंवा असं असं काहीतरी दिलेलं आहे. सो प्रत्येक दिवशी सकाळी पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे हे आधीच वाचायचं, जेणेकरून अर्ली मॉर्निंग आपली ही जी आहे ही त्या एक्सरसाइजची सुरुवात बरोबर झाली पाहिजे. आधीच रात्री वाचन करायचं. सकाळी तुम्ही झोपेतून उठला की त्याचं आचरण करायचं. हे केव्हा करायचं हे सांगणार आहे ही बुक. पुढील दिवशी काय काय करायचं याची तयारी करायसाठी आधीच्या प्रत्येक रात्री झोपल्यापूर्वी आपल्याला ते वाचन करणं आवश्यक आहे. शक्य नसेल तर दुसऱ्या दिवशी काय करायचं याचं एकदा तुम्ही परत वाचनही करा. आणि आता हे एकदा आपलं हे जादूबुक कम्प्लीट व्यवस्थितपणे पार झालं आणि तुम्ही जादूगर झालात, त्यानंतर मग आता रोज केलं तर फारच छान. डेली तुम्ही एक आखणी करून तुमचा रोजचा अभ्यास करूही शकता. तेही पुढे आम्हाला तुम्हाला सांगणार. पण इन केस तुमचं नाही झालं तर तुमच्या आयुष्यामध्ये सपोज आता तुम्हाला आरोग्याच्या क्षेत्रामध्ये थोडंसं अजून काहीतरी चॅलेंज आहे आणि ते व्यवस्थित अजून करायचं आहे, तर तुम्ही तो आरोग्याचा लेसन निवडायचा आणि त्याची प्रॅक्टिस आठवडाभर सलग 2-3 दिवस करायची.
कुणाला जर पैशाच्या याच्यामध्ये चॅलेंज आहे तर त्यांनी तो सब्जेक्ट तोच आपला दिवस निवडायचे आणि ते तीनही चारही जे काही दिलेले एक्सरसाइज त्या सगळ्या करायचे. असं तुम्ही सराव करू शकता. फक्त एवढंच फरक पडेल की ही कृती केल्यास तुमच्या जीवनात बदल व्हायला तुम्हाला जास्त वेळ वाट पाहावी लागेल. जर तुम्ही असं एक निवडलं तर. आणि कंटिन्यू तुमचे जर 28 दिवसानंतरही तुमचं एका पॅटर्न मध्ये आलं की सकाळी उठला मला हे करायचंय ते करायचंय, असं पॅटर्न वाईज जर तुम्ही रोज सगळ्या प्रॅक्टिस अगदी छोट्या थोड्या 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 वेळात केल्या तर फारच छान, म्हणजे नेहमीच बदल घडेल. तर हे पुढे बघूया आपण. पण 28 दिवस सलग आपल्याला व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे. एकही दिवसाची खोड म्हणजे आपला मिस होता कामा नये. कंटिन्यू ती व्यवस्थित आपल्याला करायची आहे. आता जसं मॅग्नेट असतं ना, तुम्ही किती एक मॅग्नेट आहे जे आपलं मोठा मोठा ट्रक पण उचलू शकतो आणि एखादा मॅग्नेट आहे छोटेसा खिळा उचलतो. आता मला कुठला मॅग्नेट बनायचा आहे ते याच्यावर अवलंबून आहे की मला मोठा ट्रक उचलायचा आहे की मला एखादा साधा खिळा उचलायचा आहे. 28 दिवसांनंतर एकदा का 28 जादूच्या कृती तुम्ही शिकून पूर्ण केल्या की नंतर तुम्ही तुमच्या गरजेनुसार त्यातील एखाद्या विशिष्ट कृतीचा वापर करू शकता. समजा तुम्हाला आरोग्य किंवा पैसा किंवा तुमच्या स्वप्नातील नोकरी मिळवायची आहे किंवा काम करताना मिळणाऱ्या यशात वाढ व्हावी किंवा नातेसंबंधात सुधारणा व्हावी असं तुम्हाला वाटतंय. अशी एखादी विशिष्ट गरज जिथे अशी एखादी विशिष्ट गरज जिथे आणि जेव्हा निर्माण होईल तेव्हा यातील एखादी विशिष्ट कृती निवडून जादू वाढविण्यासाठी तिचा वापर तुम्ही करू शकता किंवा कृतज्ञतेचे आचरण करण्यासाठी हे पुस्तक उघडून त्याचे कोणतेही पान काढा आणि त्या पानावर जी कृती दिली असेल तिच्याकडे तिच्याकडे तुम्ही आकर्षित व्हाल आणि त्या दिवशी ती कृती करायला योग्य असेल. या एक मिनिट, अठरा एक मिनिट. हा, आणि मागच्या वरच्या पॅरेग्राफ मध्ये हेही होतं की काही लोक आहे की ज्यांना 28 दिवस काहीच करायचं नाही, त्यांना जादू पुस्तक करायची नाही आहे. तर ते जे समजा त्यांनी जर असं केलं की मला फक्त पैशामध्येच माझा बदल हवा आहे, तर मी पैशाचे लेसन करेल आणि बाकीचं मी काही करणार नाही. ते पैशाच्या लेसनवर 2-3 आठवडे किंवा 1-2 दिवस सराव करतील वाचल्याप्रमाणे. असेही काही लोक असतात की त्यांना हे पूर्ण बुक करायची नाही आहे, डेली झूम मीटिंग अटेंड करायची नाही आहे, त्यांचे खूप काही बिझी शेड्यूल असेल. तर त्या लोकांना फक्त एवढंच होईल की जादू ही खूप हळूहळू दिसेल. आणि जे लोक 28 दिवस कंप्लीट केल्यानंतरही आपलं कंटिन्युटी मध्ये एक राहील तर ते जादूमय राहणारच आहेत. आणि 28 दिवसानंतर आता हे जे आहे पूर्ण कंप्लीट झाल्यावर एक विशिष्ट गरज जिथं असेल तिथे आपल्याला असं आहे तर एक बुक उघडायचं आणि बुक उघडल्यानंतर जो आपल्याला दिसेल लेसन तो आपण आचरणात आणायचा. ते पुस्तक उघडून ते पान काढायचं, त्या पानावर जी कृती दिली असेल त्याकडे जेव्हा आपण आकर्षित होतं ते ती कृती त्या दिवशी योग्य आहे असं विचार करायचा की मला युनिव्हर्सनीच हे एक दिले आहे की चल आज तू हा लेसन कर, आज तू तो लेसन कर. तर हे 28 दिवसाची जादूची कृती तेव्हा तुम्ही शिकाल, पूर्ण कंप्लीट तुम्ही मास्टर व्हाल त्याच्यानंतरच आहे. म्हणजे याच्यात 3-4 तुम्हाला ऑप्शन्स दिले आहे. जे 28 दिवस कंप्लीट करतील त्यांच्यासाठी सुद्धा, जे नाही करणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा. पण जादूची येणारी जी गती आहे ती सगळी याच्यावर अवलंबून आहे की तुम्ही किती व्यवस्थितपणे ती करता आहात. या 28 जादूच्या कृती दिल्यानंतर शेवटी तुमच्या जीवनातील विशिष्ट क्षेत्रातील जादूला चालना देण्यासाठी काही कृती एकत्रित करून कशा वापरता येतील त्या संबंधीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तुमच्या आयुष्यात कृतज्ञतेचा अतिरेक होईल का? कधीच नाही. तुमचं आयुष्य जरा जास्तच जादूमय होईल का? अशी शक्यता जवळजवळ नाहीच. या कृतीचा तुम्ही पुन्हा पुन्हा वापर करत राहा म्हणजे कृतज्ञता तुमच्या शरीरात मनात झिरपत राहते आणि ती तुमचा दुसरा स्वभावच बनून जाते. 28 दिवसांनंतर तुम्ही तुमच्या मेंदूत नव्या तारा बसवता आणि अबोध मनात कृतज्ञता भिनवता. त्यामुळे कोणत्याही प्रसंगात तुमच्या मनात कृतज्ञता हीच पहिली भावना आपोआप निर्माण होते. तुम्ही कृतज्ञतेच्या तुमच्या दिवसामध्ये समावेश केल्यामुळे तुम्हाला जी जादू अनुभवता येते ती तुमची प्रेरणा बनते, नेत्रदीपक बनते आणि तिची तुम्हाला कमतरता जाणवत नाही. हम्म
आता जर कोणी म्हटलं की मी रोज इतक्या वेळ थँक्यू करते म्हणजे मी खूप केलं का, म्हणजे मला अजून थोडं कमी करायचं का, असं काही नाहीये. जितकं जास्त होईल तितकं करा. जास्त जेवल्याने पोट खराब होऊ शकतं, पण जास्त थँक्यू म्हटल्याने उलट जास्त चांगलं होणार आहे. तुमचं जास्त आयुष्य जादूमय होईल. जितकं तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या मनामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये ही कृतज्ञता राहील, तुमच्या मनात ती झिरपत राहील, मग हा तुमचा एक दुसरा स्वभाव बनेल. की पहिला तर बाबा हा असा होता, पण हा दुसरा स्वभाव की अरे वा, सगळ्या गोष्टी थँक्यू. मग आपला मेंदूच्या तारा ज्या आहे त्या नवीन बसल्या असं होईल 28 दिवसानंतर. आपल्या मनामध्ये एकदम कृतज्ञता भिनेल आणि कुठल्याही प्रसंगामध्ये आपल्यामध्ये ओके, म्हणजे आपण आपलं पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तोच बदलेल कुठल्याही गोष्टीला. आपल्या मनात कृतज्ञता ही पहिली भावना सगळ्यात पहिले आपोआप निर्माण होईल आणि आपल्या दिवसामध्ये जेव्हा तिचा समावेश होईल आणि ती समावेश झाल्यानंतर ही जेव्हा आपण आपली जादू अनुभव आपल्याला जेव्हा येईल, मग ती आपली प्रेरणा बनेल, नेत्रदिमक बनेल आणि मग आपल्याला कुठल्याच गोष्टीची अशी कमतरता जाणवणार नाही. आधी जसं आपल्याला कुठल्या गोष्टीचा अभाव वाटत होता, तर आपल्याला असं वाटेल नाही भरपूर आहे, प्रचुर मात्रेत आहे, माझ्याकडे सगळं आहे. म्हणजे तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलेल. तुमची स्वप्ने काय आहेत? तुमची स्वप्ने काय आहेत? यातील अनेक जादूच्या कृती तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करण्याच्या दृष्टीने बनवण्यात आल्या आहेत. म्हणूनच तुम्हाला खरोखरच काय हवे आहे हे स्पष्ट हवे. यासाठी तुम्ही संगणकाजवळ बसा किंवा कागद पेन घ्या आणि तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला खरोखर नेमके काय हवे आहे याची यादी करा. तुमचे नातेसंबंध, कारकिर्दी, आर्थिक, आरोग्यविषयक आणि तुम्हाला महत्त्वाच्या वाटणाऱ्या प्रत्येक क्षेत्राबाबत बारीक सारीक गोष्टींचा तपशीलवार विचार करून तुम्हाला काय व्हायचे आहे, काय करायचे आहे किंवा तुमच्याकडे काय आहे याचा त्यात समावेश असावा. ही यादी करताना तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी स्पष्टता, नेमकेपणा आणि तपशीलवार माहिती द्या. पण लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त तुम्हाला काय हवे आहे याची यादी करायची आहे. तुम्हाला जे हवं आहे ते कसं मिळवायचं याबाबत काहीही लिहायचं नाही. ते कसं मिळवायचं ते कृतज्ञता जेव्हा तिची जादू घडवेल तेव्हा तीच तुमच्यासाठी ठरवेल. येस. इथे आता क्लिअर करा सगळेजण की खरंच, म्हणजे तुम्ही तुमच्या हृदयावर हात ठेवा, शांत ठिकाणी बसा आणि विचारा, तुमच्या हृदयाला विचारा की खरंच तुमची स्वप्न काय आहेत. असं नाही शेजाऱ्याकडे गाडी आहे तर मला गाडी हवी, किंवा तिने आज डायमंडचं नेकलेस घेतलं तर मला हवं, हे करायचं नाही. शक्यतोवर आपल्या हाताचा वापर करायचा जेव्हा तुम्ही यादी तयार करता. मी काल सांगितलं, जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपल्या शरीरामधले 5ही अवयव काम करतात आणि तेव्हा ते काम करतात ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये खूप चांगल्या प्रकारे जातं आणि मग ते आपलं खरं व्हायला मदत होतं. तेव्हा संगणकाचा वापर करू नका. पूर्वीच्या काळी संगणक नव्हते. आपल्याला आता ती आली आहे, एक संगणकाची आलं आहे तर छानच आहे ते, पण तरीही कागद पेन घ्या. तुमच्या जीवनात प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला कुठं खरोखर बदल पाहिजे, ते तुमचं रिलेशन असो, तुम्हाला काही तुमचं करायचं आहे तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या आरोग्यामध्ये, सगळे क्षेत्र आपल्याला देणार आहेत पुढे. ते त्या क्षेत्रानुसार तुम्हाला व्यवस्थित बारीक सारीक गोष्टी लिहायच्या आहे. ऑर्डर कशी द्यायची? Amazonवर तुम्ही जेव्हा ऑर्डर देता, तुम्ही कशी ऑर्डर देता? मला एल साईजचा ड्रेस हवा, पिंक कलरचा हवा, फ्लावरवाला हवा, इथचं हवं, हा ऍड्रेस आहे, असं देतो. हॉटेलमध्ये जाताना आपण हॉटेलमध्ये जेव्हा ऑर्डर देतो तेव्हा कशी ऑर्डर देतो की मला स्पेसिफिक दाल मखनीच पाहिजे, मग त्याच्यावर मला असंच तर्री आली पाहिजे, असं व्यवस्थित आपण सांगतो ना, तेव्हाच ती प्रॉपर ऑर्डर आपल्याला मिळते. त्याचप्रमाणे परमेश्वरालाही हे सांगावं लागेल की मला काय पाहिजे. अथवा हॉटेलमध्ये गेल्यावर जर मी त्याला म्हटलं तुमच्या मनाने काही घेऊन ये, तर तो काही भाजीपाला घेऊन तुमच्या समोर आणून ठेवेल. मग ते तुम्हाला पाहिजे का? नाही. तर
तर मला काय पाहिजे हे नेमकं तुमच्या आतमध्ये क्लिअर असायला हवं, की मला हेच पाहिजे. उद्या हे नका लिहू की मला वर्ल्ड टूर करायचंय, म्हणजे वर्ल्ड टूर मध्ये मग कुठे पाकिस्तान इकडे तिकडे जाऊन बसाल. ते नाही, मला कुठे जायचंय, मला स्वित्झर्लंडला जायचं आहे. स्पेसिफिक स्पेसिफिक सगळ्या गोष्टी लिहायच्या आहेत, की मला इथे हा हा टूर करायचा आहे. प्राजक्ता मॅम आणि आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत, पण तरी सांगते आहे की बारीक सारीक गोष्टीचा तपशीलवार विचार करायचा. काय हवं आहे, काय करायचं आहे, किंवा माझ्याकडे काय आहे, अजून मला काय पाहिजे, ही यादी शक्य जितकी जास्त क्लिअरिटीने असेल, नेमकी असेल, तेवढी ती लवकर पूर्ण होईल. आणि लक्षात ठेवायचं आहे की सगळ्यात आधी मला काय पाहिजे. माझ्या मुलाला पाहिजे, माझ्या नवऱ्याची इच्छा आहे, माझ्या मुलीची इच्छा आहे, तर हे करायचं नाही. आधी तुम्हाला जे हवं आहे ते कसं मिळवायचं याबाबत काहीही लिहायचं नाही. नाही तर तुम्ही म्हणाल, परमेश्वरा मला ना हा बंगलो पाहिजे, पण माझं ना तो एफडी तोडून टाक आणि मग मला ते पैसे मिळेल आणि मग मी त्यातून बंगलो घेईल. असं स्वतः तुम्ही काहीही सांगू नका. वरचा ठरवेल तुम्हाला कसं द्यायचंय. तुम्हाला फक्त आणि फक्त हे म्हणायचं की मला बंगलो पाहिजे, मला 3 BHK फ्लॅट पाहिजे, या सोसायटीत पाहिजे, इतका तो एरिया असला पाहिजे, पूर्वेकडे त्याचं तोंड असलं पाहिजे, पश्चिमेकडे काय असलं पाहिजे, हे फक्त तुम्हाला लिहायचं आहे. मग तो मला कसा येईल, आज तर माझी कमाई एवढी नाही आहे, मग मी कसं करेल. नाही, माझं तिकडनं येणारे पैसे आहे ना, मग त्याच्यातून तुमचं स्वतःचं गणित कुठंच काही लावू नका. जे गणित लावायचं आहे तो परमेश्वर लावेल, त्याला द्यायचं, तो कुठून कसाही तुम्हाला देणार म्हणजे देणार. सो स्वतःचं इथे डोकं लावायचं नाही. कसं होईल ते. कृतज्ञता जेव्हा ती जादू घडवेल ना, ती तुमच्यासाठी स्वतः ठरवणार आहे की तुम्हाला कसं द्यायचं आहे. अचानक कुठून तरी पैसा येईल, अचानक मग तुम्हीही विचार म्हणजे केला नसेल असं मॅजिक होणार. सो स्वतःचं डोकं लावू नका. मला कुठून मिळणार, काय मिळणार, फक्त स्पष्टता, नेमकेपणा, तपशीलवार व्यवस्थित तुमचे स्वप्न लिहा. विचार करा स्वप्नांसाठी. आज पूर्ण दिवस विचार करा, वेळ घ्या आणि छान स्वप्न लिहा तुमची. तुम्हाला जर चांगली नोकरी हवी असेल, तुमच्या स्वप्नातली नोकरी हवी असेल, तर त्या कामाविषयीच्या, तुम्हाला ते कसं हवं आहे याविषयीच्या प्रत्येक गोष्टीचा विचार करा. कोणत्या स्वरूपाचे काम तुम्हाला करायचे आहे, तुम्हाला कामावर असताना काय भावना असाव्यात असं वाटतं, कशा प्रकारच्या कंपनीसाठी तुम्हाला काम करायला आवडेल, कोणत्या प्रकारच्या लोकांबरोबर काम करायला आवडेल, किती तास काम करावे असे तुम्हाला वाटते, ते काम कोठे असावे असं तुम्हाला वाटते, आणि किती पगार तुम्हाला मिळावा असं तुम्हाला वाटतं. अशा तुमच्या दृष्टीने महत्वाच्या वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीबाबत तुम्ही विचार करा. या कामांमध्ये काय असावं, काय काय असावे याची पुरेपूर स्पष्टता तुमच्यात असावी, आणि त्यातील बारीक सारीक गोष्टींचा विचार करून ते सर्व तपशील नीट लिहून काढा. हं. तुम्हाला आता छान नोकरी हवी आहे. तुमच्या स्वप्नातली नोकरी कशी आहे, की मला गुगलमध्ये जॉब मिळावा. माझं असं म्हणजे मला स्पेसिफिक असं वातावरण हवं आहे, छान फ्रेंडली. त्याच्यानंतर कामाचं स्वरूप काय आहे, मला कुठल्या फील्डमध्ये, कुठल्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे. मग माझी फिलिंग्स काय असणार आहे. कुठल्या कंपनीसाठी मला काम करायचं आहे. मला इन्फोसिसला करायचं आहे, की मला टेक महिंद्रामध्ये करायचं आहे, किंवा मला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, किंवा मला कसं किती तास काम करायचं आहे, की मला वीकली दोन दोन दिवस मला ऑफ मिळायला हवा, मला 5च तास काम करायचं आहे, कुठल्या लोकांसोबत करायचं आहे, कुठे करायचं आहे, किती मला पेमेंट पाहिजे, किती पगार पाहिजे. विचार करू नका की अरे टेक महिंद्रा तर इतक्या लोकांना हा देत नाही, मला कसा देईल. तो देईल तो तुम्हाला. तुमच्या दृष्टीनं महत्वाच्या वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टी, म्हणजे जे तुम्हाला वाटतं की हा हे महत्वाचं आहे तुमच्या दृष्टीने, ते तुम्ही विचार करा की तुम्हाला काय काय हवं, आणि पूर्ण क्लिअरिटीने लिहा. बारीक सारीक गोष्टींचा विचार करा, सर्व तपशील नीट लिहून काढा. तुम्हाला जिथे जॉब करायचा आहे त्या कंपनीची माहिती काढा. मग असं सगळं व्यवस्थित ते तुम्हाला लिहून काढायचं आहे. नेक्स्ट. तुम्हाला जर मुलांच्या शिक्षणासाठी पैसा हवा असेल, तर त्यांच्या शिक्षणासंबंधीची सविस्तर माहिती लिहून काढा.
म्हणजे त्यांना कशा प्रकारचे शिक्षण द्यायचे आहे, त्यामध्ये त्यांनी कोणत्या शाळेत जावे असे तुम्हाला वाटते याचा देखील उल्लेख करा. शाळेची फी, पुस्तकं, जेवण, गणवेश आणि इतर कपडे, शाळेत जाण्या येण्यासाठी लागणारा वाहनाचा खर्च, यासाठी नेमकी किती पैशांची तुम्हाला गरज आहे ते लिहून काढा. येस. आता शिक्षणाच्या बाबतीत जर आहे, कुणाची स्वप्न असेल की माझ्या मुलाला चांगल्या शाळेमध्ये ऍडमिशन हवी आहे किंवा मेडिकलला हवी आहे, कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हवी आहे, तर त्या जी शिक्षण व्यवस्था आहे, जी शिक्षण केंद्र आहे, तिथे त्यांची पूर्ण माहिती तुम्हाला हवी, त्या शाळेबद्दल माहिती असावी, ते किती फी घेतात, तिथली पुस्तकं कशी, त्यांचा गणवेश कसा, तिथं जेवण कसं, शाळेत जाण्यासाठी मला कुठलं, म्हणजे मी तिला प्रायव्हेट व्हॅन लावू की मला शाळेची बस लावण्याचा खर्च किती, असं नेमकं किती पैशाची गरज आहे हे आपल्याला व्यवस्थित लिहून काढायचं आहे. जर तुम्ही शिक्षणासाठी पैशाची जर मागणी करत आहे युनिव्हर्सला, तर तुम्हाला त्या शिक्षणाचा टोटल खर्च व्यवस्थित, नाही तर मला माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी 5 लाख रुपये हवे आहेत. अरे 5 लाख लागणार आहेत का? शाळेची फी, गणवेश, हे सगळ्याचं कॅल्क्युलेशन करा ना एकदा. कॅल्क्युलेशन करा आणि तेवढंच स्पेसिफिक अमाऊंट तिथे लिहायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये मग तुमचं सगळं येईल, फी, पुस्तक, गणवेश, जेवण, इतर कपडे, जाण्या येण्यासाठीचा खर्च, हे टोटल आपलं काढायचं, बिलकुल असं बिलबुक सारखं बनवून, आणि तेवढा अमाऊंट आपला ते लिहायचं. तुम्हाला जर प्रवास करायचा असेल तर त्या संबंधीची सविस्तर माहिती लिहून काढा. तुम्हाला कोणते देश बघायचे आहेत, प्रवासासाठी किती वेळ तुम्ही घालवू इच्छिता, तेथे तुम्हाला काय काय पाहायचे आहे, तेथे राहण्याची सोय काय आहे, तुम्ही कोणत्या साधनाने प्रवास करू शकता, या सर्व मुद्द्यांचा त्यात समावेश असावा. हम्म. आता बघा, पहिल्यांदा त्यांनी सांगितलं तुम्हाला सगळेच विषय, ते व्यवस्थित क्लिअरिटीने सांगत आहे. अगदी साधं सोपं सरळ गणित आहे. मला ट्रॅव्हल करायचं, मला ट्रॅव्हलिंग बद्दल माहिती काढावं लागेल. आता मला जायचं आहे मेघालय, अरुणाचल प्रदेश. मी जाणार आहे मंथ ऑफ एप्रिलमध्ये. सो मी आतापासून माहिती काढणं सुरू केली आहे. माझ्या फ्रेंड्सला विचारलंय कुठले हॉटेल्स आहे, कुठल्या हॉटेलला जाऊ, इथे किती रेट आहे, मग मला तिथे पाहण्यासाठी कुठली बस मिळेल, किती खर्च लागेल, माझा फ्लाईटचा खर्च किती, मला तिथे घेतली जर मी कुठली प्रायव्हेट जर मी बस घेतली तर मला ते किती लागेल, असं मी टोटल आता खर्चाचा लिहित आहे. आणि परफेक्ट तेवढी जेवढी अमाऊंट मला लागणार आहे तेवढीच मी लिहिणार आणि मागणार. आणि तेवढं मी स्वप्न तिथे लिहिल की मला अरुणाचल प्रदेश जायचं आहे आणि त्याचा खर्च. सो प्रवास करायचा असेल तर त्याच्याबद्दलही सविस्तर माहिती काढा, ती लिहा. कुठला देश आहे, प्रवास किती वेळ करायचा आहे, काय काय पाहायचं आहे, कुठल्या हॉटेलमध्ये राहायचं आहे, 5 स्टार 7 स्टार, कुठल्या साधनाने मला जायचं आहे, फ्लाईटनी जायचं आहे, बसनी जायचं आहे, स्वतःची गाडी घेऊन जायचं आहे, किंवा कुठल्या ट्रॅव्हलिंग एजन्सी सोबत जायचे, सगळे पॉइंट्स लिहा. त्याच्यात सगळ्या पॉइंट्सचा समावेश करा. तुम्हाला जर परिपूर्ण जोडीदार हवा असेल तर त्याच्यात काय काय वैशिष्ट्य असावीत असे तुम्हाला वाटते, याची तपशीलवार नोंद करा. तुम्हाला जर नातेसंबंधात सुधारणा घडून यावी असे वाटत असेल तर कोणते नातेसंबंध सुधारावेत असे तुम्हाला वाटते ते लिहा. ते कसे असावेत असं तुम्हाला वाटतं ते लिहा. पुढचं वाच. ओके. तुमची तब्येत जर निरोगी असावी असे तुम्हाला वाटत असेल किंवा तुमच्या शारीरिक स्थितीमध्ये सुधारणा घडून यावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या आरोग्यात किंवा शरीरात नेमक्या कशा प्रकारे सुधारणा होणे आवश्यक आहे असे तुम्हाला वाटते ते लिहून काढा. तुमच्या स्वप्नातले घर प्रत्यक्षात यावे असे वाटत असेल तर त्या घरासंबंधी सविस्तर माहिती लिहून काढा. प्रत्येक खोली कशी असावी याचे वर्णन करा. त्यातील बारीक सारीक तपशिलांची यादी करा. तुम्हाला जर गाडी, कपडे, इतर साधने यासारख्या विशिष्ट भौतिक गोष्टी हव्या असतील तर त्या लिहून काढा. येस. आता जर कोणाचं लग्न व्हायचं आहे, त्यांना त्यांचा मनासारखा जोडीदार हवा आहे, तर त्या जोडीदारामध्ये कशी गुण असले पाहिजे, तो उंच असावा, गोरा असावा, त्याचे केस कसे असावे, दिसायला त्याचं पूर्ण तपशीलवार नोंद करा की मला असा असा हवा. मग कुठल्या नातेसंबंधामध्ये जर मला सुधारणा करून आणायची असेल तर ते कुठलं नातेसंबंध आहे, ते कसं सुधारलं पाहिजे, कसं असावं, फ्रेंडली असावं, कसं असावं, हे तुम्ही व्यवस्थित लिहा. सेम तसंच आहे तुमच्या आरोग्याबद्दल. मला निरोगी व्हावं असं वाटत आहे तर माझ्या शारीरिक स्थितीमध्ये मला कुठे बदल हवा पाहिजे,
माझ्या आरोग्यात मला शरीरात कुठल्या नेमका हातामध्ये, पायामध्ये स्पायनल कॉर्ड आहे किंवा माझी मान आहे किंवा डोळे आहे, कसं आहे तर ते स्पेसिफिक तुमच्या शरीरामध्ये नेमक्या कशा प्रकारे सुधारणा होणं आवश्यक आहे हे तुम्हाला वाटतं ते लिहायचं आहे. आता स्वप्नातलं घर हवं असेल तर ते घर कुठे असावं, किती रूमचं असावं, रूम मध्ये काय काय असावं, गाडी समोर पाहिजे, कपड्यांची कबर्ड्स, कपडे, छोट्या छोट्या भौतिक गोष्टी ज्या म्हणजे ठळक ठळक तुम्हाला असं वाटतात की हा मी ना इथे असं एक वॉर्डरोब बनवेल, मग या वॉर्डरोबला ना मी असं स्लायडिंग विंडो देईल, नाही स्लायडिंग पेक्षा मी असं ओपन करेल किंवा आजकाल ते वेगळंच काहीतरी असतं अॅक्रेलिकचं बेड बनवेल, मग तो बेड असं म्हणजे माझी रूम, असं छोट्या 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 गोष्टी तुम्हाला जसं जसं वाटतं ना तसं तसं लिहून ठेवा. तुम्हाला जर काही कामगिरी करायची असेल, काही साध्य करायचं असेल, मनात बाळगलेले ध्येय पूर्ण करायचे असेल, तर ते सुद्धा जेवढे शक्य असेल तितक्या नेमकेपणाने, स्पष्टपणे लिहून काढा. म्हणजे तुम्हाला एखाद्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे असेल, पदवी मिळवायची असेल, क्रीडा क्षेत्रातलं काही ध्येय ठरवले असेल, तुम्हाला यशस्वी संगीतकार, डॉक्टर, लेखक, अभिनेता, वैमानिक किंवा व्यावसायिक व्यक्ती किंवा जे कोण व्हावंसं वाटत असेल तेही लिहून काढा. येस. आपल्याला काहीतरी कामगिरी करायची आहे, म्हणजे माझ्या लाईफमध्ये मला काहीतरी ध्येय आहे ते पूर्ण करायचं आहे. आता ते साध्य करायचं आहे तर तुमचं ध्येय काय आहे, जेवढं शक्य असेल तितकं नेमकेपणाने आपल्याला आपलं ध्येय लिहायचं आहे. मग मला एमपीएससीच्या परीक्षेत पास व्हायचं आहे किंवा मला आय ची परीक्षा द्यायची आहे, कुठली पदवी मिळवायची आहे किंवा मला रनिंग मध्ये पुढे जायचं आहे किंवा मला बॅडमिंटन क्षेत्रामध्ये पुढे जायचं आहे की मला टेनिसमध्ये पुढे जायचं आहे, कुठलं ध्येय आहे हे ठरवायचं आहे. की मला छान संगीतकार व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे किंवा मला लेखक व्हायचं आहे, अभिनेता, वैमानिक, किंवा एक मला मोठा प्रोजेक्ट आहे माझा, मला ते स्वप्न आहे की मला मोठा व्यवसाय करायचा आहे. जे व्हायचं आहे ते तुम्हाला व्यवस्थित लिहून काढायचं आहे. तुमच्या मनातल्या इच्छा लिहा. पुढे. तुमच्या संपूर्ण आयुष्यात तुमचे स्वप्न नेमके काय आहेत याचा सातत्याने पाठपुरावा करून त्याची यादी तुम्ही करत राहावी अशी माझी तीव्र इच्छा आहे. छोट्या गोष्टी, मोठ्या गोष्टी किंवा या क्षणाला, या महिन्याला किंवा या वर्षी तुम्हाला काय हवे आहे हेही लिहून काढा. तुम्हाला जर आणखी काही गोष्टी हव्या असतील तर त्यांचा या यादीत समावेश करीत जा आणि जशा जशा तुम्हाला गोष्टी मिळत जातील तशा तशा या यादीतून खोडून टाकत जा. तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टींची यादी करणे सोपे जावे यासाठी खालील प्रमाणे वर्गवारी करा. आरोग्य आणि शरीर, कारकिर्दी आणि काम, पैसा, नातेसंबंध, वैयक्तिक तीव्र इच्छा, भौतिक गोष्टी आणि तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी त्या त्या विभागात समाविष्ट करत जा. एकदा तुम्हाला काय हवे आहे याबाबत तुमच्यात स्पष्टता आली की तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल घडवून यावा यासाठी कृतज्ञतेच्या जादूमय शक्तीला नेमकी दिशा देऊ शकता आणि अतिशय उत्कंठापूर्ण, पुलकित करणाऱ्या, अंगावर रोमांच उभे करणाऱ्या, आतापर्यंत कधीही न घडलेल्या साहसासाठी तयार होता. झाला इथे. ओके. सो आपल्या आयुष्याची नेमकी स्वप्न कुठे आहे, आपल्याला याचा सातत्यानं पाठपुरावा करून आपली व्यवस्थित यादी बनवायची आहे. आपली तीव्र इच्छा आहे का ती व्हायची, छोट्या छोट्या गोष्टी, मोठ्या गोष्टी, महिन्यात किंवा या वर्षी तुम्हाला काय हवं आहे, की माझं महिन्याचं टार्गेट हे आहे, मला या महिन्यात हे हवं आहे किंवा या वर्षी मला हे करायचं आहे, व्यवस्थित लिहून काढा. आणखी काही गोष्टी हव्या असतील तर ते तुम्हाला आज नाही आठवणार, तुम्हाला मे बी उद्या आठवेल किंवा 8 दिवसांनी आठवेल किंवा 15 दिवसांनी आठवेल, तर ती त्याच्यामध्ये ऍड करत जायचं. तशा तशा गोष्टी करा आणि तुम्हाला लिहिता लिहिता कळलं की अरे हे तर माझं पूर्ण झालंय, तर मग त्याला टिक करायचं, हा माझं हे पूर्ण झालं. म्हणजे आणखी तुम्ही अजूनही जोडू शकता नव्या नव्या गोष्टी. आता याच्यामध्ये आपल्याला त्यांनी हे करून दिलं आहे, वर्गवारी करून दिलेली आहे की एक आरोग्य आणि शरीरावर लिहायचं, म्हणजे वरती हेडिंग टाकायचं आरोग्य आणि शरीर आणि त्याच्या खाली त्याचं लिहायचं की कुठल्या कुठल्या स्पेसिफिक तुम्हाला ठिकाणी तुमचं स्वप्न आहे की काय काय झालं पाहिजे. मग नेक्स्ट जो आहे तो कारकीर्द आणि काम, तुमचा व्यवसाय, तुम्हाला कुठल्या क्रीडा क्षेत्रात काय करायचंय ते.
नंतर आहे तुमचा पैसा. पैशामध्ये तुम्हाला तुमचा बँक बॅलन्स किती पाहिजे, तुमचा पोर्टफोलिओ किती असला पाहिजे, तुम्हाला कुठून कसं काय मिळणार ते पैशाबद्दल लिहा. तुमचं महिन्याचं इन्कम किती राहणार, असं जे काही तुम्हाला वाटतं तसं लिहा. नातेसंबंधामध्ये माझं माझं नवऱ्यासोबत रिलेशन, बहिणीसोबत, भावासोबत, जिथे काही तुमचे आहे ते. मग वैयक्तिक तीव्र इच्छा जी काही असेल ती तुमची लिहू शकता, की नाही मला कुठेतरी जायचं आहे किंवा काहीतरी करायचं आहे लाईफमध्ये, तर ते एक. भौतिक गोष्टी म्हटलं तर तुमच्या हे मटेरियलिस्टिक वस्तू, टीव्ही, दागिने, कार, जे काही आहे ते. तर तुम्हाला हवा असलेल्या गोष्टी तुम्ही त्या त्या विभागामध्ये समाविष्ट करा. एकदा काय काय हवं आहे याबाबत जर तुम्हाला स्पष्ट कळलं, की तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडून यावा यासाठी तुम्ही या कृतज्ञतेचा, जादूच्या शक्तीचा नेमकी दिशा देऊ शकता. आणि अतिशय उत्कंठापूर्वक पुलकित करणाऱ्या, अंगावर रोमांचक उभ्या करणाऱ्या, आतापर्यंत कधी नाही घडले या साहसासाठी आता तुम्हाला तयार व्हायचे आहे. अगदी तुमची स्वप्न आता पूर्ण होणार. बस हे मनामध्ये ध्येय ठेवा. तुमचं चांगलं इंटेन्शन ठेवा, व्यवस्थित प्रॅक्टिस करा. नक्कीच हे सगळं कम्प्लीट होणार म्हणजे होणार. फक्त त्यासाठी मला खरं इमानदारीनं कृतज्ञतेची प्रॅक्टिस करायची आहे. आज आपला हा 0 डे कम्प्लीट. उद्यापासून डे 1 सुरू होणार आहे. सो सगळेजण छान प्रॅक्टिससाठी तयार राहा. त्याआधी मला अजून काल थोडंसं एक गोष्ट सांगायची होती. म्हणजे काल कुठल्या मॅडम होत्या त्यांनी विचारलेलं होतं, की मला फिअर वाटतो. प्रमोशनसाठी मयुरी मॅडम. हा 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 तेच. तर ते फिअरचं एक असंही होतं, की अ, तुम्ही जसं सांगितलं प्राजक्ता मॅमनी, की अफर्मेशन्स लिहा. तर आता कोणाकोणाला इथे अफर्मेशन कळले असतील, आता कदाचित नाही कळले असेल, की अफर्मेशन काय असतं. तर मी एक छोटं सांगते आधी, अफर्मेशन काय असतं. अफर्मेशन असतं, की अशी वाक्य असतात ते खूप शक्तिशाली शब्द त्याच्यामध्ये असतात. अफर्मेशन म्हणजे शक्तिशाली शब्दांचा एक समूह जे एका सेंटेन्समध्ये आपण फॉर्म करतो. ओके. तर आपल्यामध्ये जे नकारात्मक विचार असतात किंवा आपले नकारात्मक जे बिलीफ, आधीचे विश्वास ठेवलेले अशी गोष्ट, किंवा कधी कधी असं होतं की लहानपणी कळत नकळत किंवा बाजूच्या सभोवतालच्या वातावरणामुळे आपल्याला असं कोणी म्हणतं की अरे ही मुलगी तर काहीच करणार नाही आयुष्यात, ही तर खूपच अशी आहे वेंधळी, किंवा ही तर खूपच अशी मुलासारखी वागते, हिचं तर माहित नाही काय होणार, लग्न होणार की नाही काय. म्हणजे असे छोट्या 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 गोष्टी कुठेतरी समाज म्हणा की आजूबाजूचे आपले नातेवाईक संबंध, ते कुठेतरी आपल्या डोक्यामध्ये हे सगळं बॅक ऑफ द माइंड ते दिलं. आता ते लहान बाळाचं जे माइंड होतं त्या माइंडमध्ये ती गोष्ट गेली, आणि हळूहळू मग तो व्यक्ती त्याच्यावर तसा विश्वास करतो. आणि त्याच्यामुळे मग आता जसं हे लिहिताना फिअर येणे किंवा होईल की नाही, तर हे ते बिलीफ आहे. ते तुमचे बिलीफ आहे जे तुमच्या नकारात्मक गोष्टी तुमच्यामध्ये आणतात. तर मग हे बिलीफ दूर करायसाठी, नकारात्मक विचार दूर करायसाठी आपण खरं तर ह्या अफर्मेशनचा वापर करतो. म्हणजे ही अफर्मेशन आपण रोज 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 जितक्या होईल तितक्या कन्सिस्टन्सी प्रमाणे, इतकं म्हणजे कंटिन्युटी, की मला जसं मी काही नाही केलं तरी चालेल पण मला अफर्मेशन तर रोज सकाळी बोलायचंच आहे, या भावनेने जेव्हा तुम्ही तुमचं अफर्मेशन बोलाल, तेव्हा ती गोष्ट जी आहे ती तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये अशी रुजेल, आणि जे मागचं बिलीफ होतं ते पुसट होऊन जाणार. म्हणजे ते पुसल्या जाईल. तुमचे हे शक्तिशाली शब्द जेव्हा हॅमर करतील त्याला, ते ऑटोमॅटिक ते तुमचं सगळं निघून जाईल, आणि तुमच्या मध्ये एक नवीन बदल, नवीन विश्वास, नवीन तुम्ही बनाल. सो हे आहे अफर्मेशन. अफर्मेशन हे नकारात्मक विचार आणि नकारात्मक विश्वास हे सकारात्मक बनण्यासाठी मदत करतं. आता इथे जर तुम्हाला तुमची इन्कम वाढायची तर तुम्ही काय म्हणाल? परमेश्वरा धन्यवाद, माझं इन्कम सारखं वाढत आहे, माझी प्रगती होत आहे. हे रोज तुम्ही म्हणा. तुम्हाला रोजचा दिवस, आजचा माझा दिवस अतिशय उत्कृष्ट आहे, पैशाने भरभरून झालाय. म्हणजे मी तरी सकाळी उठताना माझं पहिलं वाक्य हेच असतं. मला प्रेम, आदर, सन्मानपूर्वक दिवस देण्यासाठी धन्यवाद. असं म्हणूनच मी माझा पाय खाली ठेवते पलंगाच्या. तुम्हाला हेल्थमध्ये असं तर मला खूप छान, माझी प्रकृती खूप छान आहे, माझी प्रकृती खूप छान आहे, मी खूप फिट फाईन हेल्दी आहे, मी फिट फिट फाईन हेल्दी आहे. तुम्ही कंटिन्युअस तुम्ही म्हणत जा, तुमचं सबकॉन्शियस माइंडमध्ये ते रुजत जाईल. कारण सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड हे जे आहे हे एक जमीन आहे. ओके. आता सबकॉन्शियस माइंड तुमचं जमीन आहे. आता त्या जमिनीमध्ये जर तुम्ही काय रोवता हे महत्वाचं आहे. तुम्ही जे
पेराल तेच उगवेल हेही आपण याच्या आधी बघितलं होतं, है ना? तर काय बरोबर काय चूक हे सबकॉन्शियस माइंडला माहित नसतं. तो एक भोलाराम आहे. मग त्या भोलारामला फक्त तो काय, जे पेरलं तेच उगवतो. तुम्ही जर सुंदर झाडं पेरली, कापसाची झाडं, तुरीची झाडं, तर तुम्हाला तेच देणार. पण तुम्ही जर गांजाचा रस पेरला तर तो तुम्हाला तेवढ्याच चांगल्या प्रमाणात गांजा पण देईल. त्याला माहित नाही ना की काय चांगलं आणि काय वाईट आहे. म्हणून सबकॉन्शियस माइंड मध्ये आपण काय टाकतो हे महत्वाचं आहे. मग जाणीवपूर्वक आता मला चांगल्याच गोष्टी बोलायच्या आहेत, चांगलंच बोलायचं आहे. तर ह्या अफर्मेशन इज लाईक अ प्रार्थना म्हणा किंवा चांगले सेंटेन्सेस आहे जे आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये आपल्याला ते टाकायचे आहे, जेणेकरून ते सारखं रिपिटेशन होईल, तर ते बाह्य जगात जे आपल्यासोबत आलेलं आहे ते पूर्ण पुसट होणार. तर अफर्मेशन करत जा रोज. ज्या मॅडमचा प्रश्न होता मला वाटते त्यांना बहुतेक अजून क्लिअरिटी आली असावी. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे? आपला हा जो लेसन आता आपण झालाय कम्प्लीट 0 डे. उद्यापासून लेसन आपला पहिला दिवस सुरू होणार आहे, आपली प्रॅक्टिस सुरू होणार आहे. तर तुमचे अजूनही काही डाऊट्स किंवा काही असेल तर क्लिअर करायचं असेल तुम्ही विचारू शकता. हा स्वप्नील बोला. नमस्कार मॅडम. नमस्ते. मॅडम एक विचारायचं होतं, ज्यावेळी आपण जॉब मॅनिफेस्ट करतो, ओके, हम्म. आता सध्या मी जॉबलेस आहे आणि मी स्पेसिफिकली त्या कंपनीचं नाव लिहायला पाहिजे की नाही? कारण आम्ही म्हणजे जॉब मॅनिफेस्ट करतो तर आम्ही नोकरी किंवा लिंक्डइन किंवा रेफरन्सेस असतात त्याच्या थ्रू करतो. हम्म. बट स्पेसिफिक असलं म्हणजे आपण एक तिथं नाही झालं तर ते एक डाऊट पण असतं ना, एक एक प्रकारे, हम्म. की अगर आता नाही डाऊट झालं तर. सांगितलं ना मी तुम्हाला, डाऊट करायचंच नाही आता. ओके. हम्म. कळत न कळत. तुम्हाला कुठे हवं आहे जॉब ते स्पेसिफिक लिहा, त्या कंपनीचं नाव लिहा. ओके. हम्म. आणि अजून एक हे की समजा आपल्याकडून काही चूक झाली असेल, म्हणजे कळत नकळत आपली फसवणूक झाली असेल पैशासाठी, आणि म्हणजे एक प्रकारचं मनात हे असतं ना की पैसे म्हणजे पैसेचं नुकसान झालंय, आता ते पैसे तर भेटत नाहीये. तर अशा परिस्थितीतून आपण बाहेर कसं यायचं? म्हणजे चूक कोणाची होती? म्हणजे माझ्याकडून झाली का त्या लोकांनी माझ्याकडून पैसे घेतले, धोका देऊन पैसे घेतले? एक प्रकारे आपल्या मनात थोडी गिलानी असती ना, असतीच, की बाबा पैसे सांभाळून वापरायचे. ओके, ज्यावेळी पैसे द्यायचे तर विचार करायचा. हे एक प्रकारे पैशाबद्दल डाऊट असती, लिमिटिंग बिलीफ असती. हम्म. 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 तर मग अशा वेळी काय करायचं? नाही, मला हे सांगा, तुम्ही मॅजिक बुक पहिल्यांदा करत आहात? ह्याच्या पहिलं पण केलंय मी एक वेळा. कुणा- हा? कुणासोबत केली आहे? मृदुल सैनी मॅडम. ओके. अरे, शी इज टू गुड. हा, खूप छान आहेत त्या मॅडम. तर त्यांनीही तुम्हाला हे सांगितलं असेल ना की जे झालं, आता आपल्याला आजचा जो तुमचा हा प्रश्न आहे ना, ऍक्च्युली पुढे पुढे जेव्हा प्रॅक्टिस करू ना त्याच्यामध्ये त्याचं उत्तर मिळेल. आज फक्त तुम्ही एकाच गोष्टीवर फोकस करा की जे झालं ते झालं. त्याच्यावर ते उच्चारही करू नका की कोणी फसवणूक केली आहे किंवा मी चुकवतो का तो बरोबर होता. आपल्याला त्याच्यात जायचंच नाहीये. तुम्हाला तुमची ओके. पाहिजे, तुम्हाला तुमचा जॉब पाहिजे आहे. बस आपल्याला त्याच्यावरच फोकस करायचं आहे आता. ओके. पण आज तुम्ही फक्त स्वप्न लिहा. तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही अगदी म्हणजे स्पेसिफिक लिहा. आणि पुढे तुमची जे स्वप्न, तुमचे जे आताचे क्वेश्चन होते ना, त्याचे उत्तर पुढे पुढे तुम्हाला मिळेल आणि मी तेव्हा सांगेल तुम्हाला. सध्या फक्त ओके. स्वप्न लिहा. आणि जुने जितके तुमचे जॉब आहेत ना, त्याच्यासाठी तुम्ही तर पहिले धन्यवाद द्या. असणाऱ्या तुमच्या हा. पैशासाठी धन्यवाद द्या. तुमच्या बॉससाठी धन्यवाद द्या. तुमच्या कलिगसाठी धन्यवाद द्या. तुम्हाला असं वाटत असेल मी का देऊ, ते त्यांनी तर माझ्यासोबत असं केलं, तर नको हा विचार करू. हा फक्त आणि फक्त मला धन्यवाद द्यायचा आहे. कोण बरोबर कोण चूक मला याच्यातच जायचंच नाहीये.
कारण ज्यावेळेस तुमच्याजवळ जॉब होता, ज्यावेळेस तुमच्याजवळ पैसा येतच होता, हा. येत होता ना. येस. हा. मग तुम्ही त्यासाठी थँकफुल राहा. प्राजक्ता मॅम, तुम्हाला याच्यावर काही सांगायचंय, क्लॅरिटीने सांगू शकता तुम्ही. नाही मॅम, हेच तुम्ही जे सांगताय तेच बरोबर आहे. हा. कारण कसं आहे, आज अजून आपला लेसन फर्स्ट डे सुरू झाला नाही, काही लोक इथे नवीन आहे. आणि तुमचा जो प्रश्न आहे ते म्हणजे पुढले 3-4 लेसन झाल्यानंतर तुम्हाला हळूहळू तुमचं उत्तर तुम्हाला तिथेच मिळून जाईल. पण सध्या तरी चालेल. मला काय वाटतं की तुम्ही पूर्ण बाकीचं सगळं आठवा. तुमच्याजवळ किती किती कुठले कुठले जॉब होते, तुम्ही कुठे कुठे काम केलं, सगळं लिहा. आणि पैशाबद्दलही लिहा की हा, माझा पैसा येणार, म्हणजे येस, मला मिळणार आहे. तो कसाही मिळो, जरुरी नाही की तुम्ही ज्यांना तुम्हाला फसवलं, ज्या व्यक्तीकडून तुम्हाला हवाय त्याच्याचकडून मिळाला पाहिजे, हेही आवश्यक नाही. ज्या व्यक्तीने डुबवले तर तुम्हाला होऊ शकते की तुम्हाला काहीतरी प्रॉफिट येईल किंवा तुमचं दुसरून कुठून तरी पैसा येईल, पण तुमचा येईल तो. पण तुम्ही त्यावर नका रोके, अरे त्यांनी घेतला मला त्याच्याच कडून पाहिजे, नाही. तो येईल, तो कुठूनही येईल. आणि आज जॉबच पाहिजे आहे तर पहिले जॉबवर फोकस करा, आणि कुठला पाहिजे, कुठल्या कंपनीत पाहिजे, हे एक लिहा. आणि जुन्या जॉबला फक्त थँक्यू करा. थँक्यू. मनात विश्वास ठेवायचा आहे. सबकॉन्शियस माइंडची जी मी गोष्ट सांगितली आहे, एक बुक आहे द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, ही माझ्या जवळच आहे, मे बी तुम्हाला दिसते का बघा. ही पण एकदा वाचा. आपण ही पण बुक करू पुढे, मॅजिक बुक झाली. दिसत नाहीये ना? नाही दिसत आहे मॅम, तुमचा बॅकग्राऊंड आहे ना म्हणून हा, दिसणार. म्हणून दिसत आहे खरं. ग्रुपवर फोटो टाका मग, आहे म्हणजे बघा, जोसेफ हा. मर्फी आहे, पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. ही वाचा तुम्ही. जोसेफ. हा. थँक्यू. येस, वेलकम. आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही नंतरही विचारा, पण फक्त आता फोकस करा तुमच्या जॉबसाठी. हा. अजून कुणाला प्रश्न विचारायचे आहेत? आजच्या स्वप्नांबद्दल क्लॅरिटी झाली आहे, कसे लिहायचे आहे. प्रॉपर एक रजिस्टर मध्ये पूर्ण पार्ट बनवा. आरोग्य, इतर काही, ट्रॅव्हलिंग, हे सगळे पूर्ण बनवा आणि मग त्याच्यामध्ये व्यवस्थित लिहा. अजून कोणाला काही विचारायचं आहे का? आणि हे जे स्वप्नांचा असाइनमेंट अभ्यास जो आपल्याला आहे तो तुम्हाला प्रत्येकाला स्वतःला वैयक्तिक वेळ देऊनच करायला लागणार आहे. तो मी किंवा कीर्ती मॅम तुमच्या कोणासाठीही डिसाईड नाही करू शकत आहे. सो सगळ्यांनी थोडं स्वतःसाठी रिस्पॉन्सिबल जबाबदारी घ्या की मला माझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत, आणि आपण स्वतः थोडंसं स्वतःच्या स्वप्नांसाठी थोडंसं रिस्पॉन्सिबिलिटी घेऊया. आणि प्रॅक्टिस आपण आपल्या स्वतःहून सुद्धा करायला पाहिजे. आपण 11:30 वाजता जोडणारच आहोत, बट स्टील तुम्ही स्वतः सुद्धा हे केलं पाहिजे, स्वतःमध्ये थोडं डोकावलं पाहिजे की काय मला हवं आहे. आम्ही हे नाही डिसाईड करू शकणार ना, सो तुम्हाला त्याच्यासाठी वर्क केलं पाहिजे. आता जसं स्वप्नील सरांचं ड्रीम आहे की त्यांना जॉब मिळवायचा, तर मग त्याच्यासाठी हे त्यांनी ठरवलंय किंवा त्यांची आत्ताची सध्याची ती गरज आहे असं म्हणू शकतो आपण. पण मग मी असं म्हणू शकते का की कीर्ती मॅमला एक छान जॉब हवा आहे? नाही, त्यांचं वेगळं प्रोफेशन आहे, ते वेगळं हे करतात. ते तसं कीर्ती मॅम जर मला म्हणाल्या की तुला हे, तुझ्यासाठी हे स्वप्न आहे, तर नाही, माझं माझं स्वप्न वेगळं आहे ना. हे कोणी ठरवलं? हे प्राजक्ताने ठरवलं, कीर्ती मॅमने कीर्ती मॅमचं ठरवलं. तसं तुम्हाला सगळ्यांना स्वतःचे स्वप्न स्वतःच ठरवायचे आहेत, मग ती कोणत्याही एरियामध्ये असू द्या. मला काश्मीरला फिरायला जायचंय म्हणून तुमच्यापैकी कोणी आहे का असं की जे मला काश्मीरला फिरण्यासाठी मला जॉईन करेल? नाही. तुमचं काश्मीरला फिरण्याची आयटनरी वेगळी असणार आहे, माझी वेगळी असणार आहे. कदाचित कोणी फॅमिली सोबत जाईल, कोणाला फ्रेंड सोबत जायचं असेल, कोणाला दुसऱ्या अजून कोणासोबत जायचं असेल. सो हे टोटली वेगळं आहे. आपण उद्या बघूया, आपण 1-2 एक्झाम्पल्स घेऊन त्याच्यामध्ये डीप जाऊया. बट स्टील मी असं एक्सपेक्ट करते की उद्याचा सेशन पर्यंत, पूर्वी 11:30 पर्यंत प्लीज तुम्ही सगळ्यांनी एकदा द सिक्रेट मूवी बघा, ज्यांनी नसेल बघितली त्यांनी. कारण त्याच्यामध्ये खूप सुंदर एक्झाम्पल देऊन खूप छान प्रकारे एक्सप्लेन केलेले आहेत सगळ्या गोष्टी. आणि उद्या 11:30च्या आधी सगळ्यांनी प्लीज आपली आपली स्वप्न तयार ठेवा.
मग आपण जर तुम्हाला त्याच्यात हे येत असेल की कसं लिहू, कसं हे करू, तर मग आपण ते क्लिअरिटी पर्पज साठी आपण एक्सप्लेन करूया. बट बिफोर दॅट तुम्हाला ते स्वप्न तरी माहिती असायला पाहिजे की तुम्हाला काय हवं आहे असं. आणि मला हे म्हणायचंय की सिक्रेट मूवी तर बघून याच. ही बुक जी डे झिरो आहे ना, ते इन बिटवीन त्याच्यामध्ये सिक्रेट मूवी बघायची होती. संडेला तुम्हाला हा दिलेला होमवर्क होता. सो आता आजचं मंडे ट्यूजडे आहे ना आज, तर ती मूवी बघा. इवन स्वप्नील सर तुम्ही बघा ही मूवी, आणि मग बघा कसं म्हणजे त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी छोट्या 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 तुमच्या क्लिअर होतील. जर तुम्हाला आज कुठेतरी तुम्हाला चॅलेंज येत आहे तर. आणि रोज रोज स्वप्न नाही लिहायची. आज आपल्याला फक्त एक स्वप्न लिहून काढायची आहे. बहुतेक नक्षत्रा मॅडमचा हा क्वेश्चन होता चॅटमध्ये की रोज लिहायची आहे का स्वप्न, तर स्वप्न रोज नाही लिहायचे. फक्त आपल्याला उद्या लिहायची आहे. एका छानशा पेजवर व्यवस्थित तुमचे ते पार्ट बनवा, कुठल्या क्षेत्रात तुम्हाला काय काय हवं आहे त्याचं.